भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख व प्रभारींची महत्त्वपूर्ण नियुक्ती आज जाहीर करण्यात आली। 2025च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी ही नियुक्ती निर्णायक मानली जात आहे। सातारा जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख म्हणून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांची, तर निवडणूक प्रभारी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्त्यांमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे बळ निर्माण झाले आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना धैर्यशील कदम यांनी सातारा जिल्ह्यात 8 आमदारांची निवड सुनिश्चित करण्यात मोलाची भूमिका बजावली होती। त्याच काळात महायुती भाजपच्या माध्यमातून जिल्ह्यात 1 खासदार आणि 8 आमदार निवडून येत ऐतिहासिक यश मिळाले होते। या कामगिरीची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत साताऱ्याच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे। या नियुक्तीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्षात धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास आणि मान उंचावली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत साताऱ्यात भाजपला भक्कम यश मिळवून देण्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे।